गिरीस्थान नगर परिषद शाळा क्रमांक 1च्या आदर्श शिक्षिका नजमा लियाकत कुरेशी 38 वर्षाच्या अविरत सेवेतून निवृत्त झाल्या. सौ कुरेशी यांच्या सेवापूर्ती गौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे होते. मुख्याध्यापिका आबाजी ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकीरभाई वलगे तसेच मुख्याध्यापक ओंबळे सर, घुगे मॅडम, विषय तज्ञ, शिक्षण विभाग तसेच शाळा क्रमांक 1 ते 5 चे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, गिरीस्थान हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, माखरिया हायस्कूलचे शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, नातेवाईक, स्नेही, आजी-माजी, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंबळे सर यांनी केले. सूत्रसंचालन मानपत्राचे वाचन शिंदे सर यांनी केले. त्या सर्व गोष्टींची जाणीव ही आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या शाळेतल्या गुरूच्या माध्यमातून होतात. जसं एखादा मुलगा घरातल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तो शाळेत असतो, त्याच्यामुळे त्याचा संबंध किंवा त्याचा सहवास हा नक्की आपल्या सर्व शिक्षकांच्या सोबत मुलांचा असतो. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळचे 2-3 तास, सकाळचे 2-3 तास तो झोपतो. म्हणजे एखादा जसं शिंदे सरांनी मगाशी मॅडमांचा परिचय करून देत असताना त्यांच्या हातून जी की 35-40 वर्षामध्ये जी की मुलं घडली त्याच्यातील कोण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जो की कार्यरत आहे त्याच्या पाठीमागे नक्कीच कुरेशी मॅडमांच्या जे की शिक्षणाचं योगदान आहे ते त्याच्या पाठीमागे नक्कीच त्यांचं आहे. आज आपण या वाईट क्षणी किंवा दुःखाच्या क्षणी एकत्र आहे. जसं तुम्हाला सर्वांना दुःख झाले तसं मला सुद्धा दुःख झाले. कारण कसं मी येऊन 4 महिने झाले आणि 4 महिन्यामध्ये साधारणतः मी शाळेमध्ये दुसऱ्या वेळेस आज आलोय आणि तोही मॅडमांच्या समारंभाच्या अनुषंगाने आलोय. आणि कुठंतरी येणाऱ्या तुमच्या सेवेच्या कालावधीमध्ये महाबळेश्वरमध्ये शाळांसाठी किंवा शाळेतल्या शिक्षकांसाठी आपल्या सर्व महाबळेश्वरातील मुलांसाठी काहीतरी नवीन करत असताना सर्व या शिक्षणाची मला मदत नक्कीच लाभत आहे आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच लागणार आहे. पण आज या शिक्षकांच्या मध्ये सर्वात सिनियर या मॅडम होत्या. म्हणजे त्यांनी 37 वर्ष सर्व्हिस केली. फक्त म्हणजे 18 वर्ष होत असताना वयाच्या निम्म्या वयापेक्षा त्यांनी जास्त हे त्यांनी सेवेमध्ये घालवली आणि त्यांचा आम्हाला अनुभव किंवा त्यांचं मार्गदर्शन आम्हाला शाळेतील उपक्रम राबवण्यामध्ये लागणार होतं. आज सुद्धा लाभेल याबाबत मी शंका घेणार नाही. आणि आज या ठिकाणी मॅडमांनी नक्कीच आम्हाला आजपर्यंत महाबळेश्वरातील जी की पिढी घडवण्यामध्ये जे काही सहकार्य केलं किंवा त्यांनी ज्ञानाचं दान दिलं, याच पद्धतीने सुद्धा आम्हाला ज्यावेळी तुमची मदत आम्हाला लागेल त्यावेळी नक्की तुम्ही आमच्या मदतीला हात देऊन नक्की तुम्ही सोबत राहावा ही विनंती मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि तुम्हाला तुमच्या पुढील भावी वाटचाली तुमच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो. इथून पुढचं तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं. तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये आम्ही नक्की इथून पुढं आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही नक्की तुमच्या सोबत राहू. आणि मी तुमचे आभार मानणार नाही, कारण का आभार मानणं म्हणजे समारोप झाला. पण मी संपूर्ण महाबळेश्वरवासियांच्या वतीनं शहरातील माझे जे की विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत, त्याचबरोबर पदाधिकारी आहेत किंवा सर्व शिक्षकांच्या वतीनं तुम्ही केलेल्या या कृतीमध्ये आम्ही नक्की तुमच्या ऋणात राहू. एवढं बोलून मी माझं 2 मिनिटाचा शब्द थांबवतो. तो केवळ साक्षात होऊन चालणार नाही, तर त्याला सर्व बनवलं पाहिजे, त्याला सर्व गुण संपन्न बनवलं पाहिजे. आणि ही भूमिका नेहमीच आपल्या शैक्षणिक कालावधीमध्ये कुरेशी मॅडम यांनी राबवलेली आहे. कुरेशी मॅडम यांच्याबद्दल काय सांगायचं झालं ते शांत, संयमी, सुसंस्कृत आणि मितभाषी असणारे व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी मोजकच बोलणारे पण प्रेमळ संवाद साधणारे हे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांशी आपुलकीनं जगणारं, आपुलकीनं राहणारं हे व्यक्तिमत्व. मित्र, काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात, परंतु यशस्वी तेच होतात जे प्रयत्न आणि हिमतीच्या स्वप्नांना सत्यात उतरवितात. सुखाच्या राजमार्गावरून प्रवास करीत यशाच्या शिखरावर विराजमान होणारे अनेक असतात, परंतु काटेकोराच्या मार्गावरून वाटचाल करीत अनेक अडीअडचणींचा सामना करीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशाच्या शिखरावर विराजमान होणारेच समाजासाठी आदर्श ठरतात. आणि असंच एक आदर्श नेतृत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या शेख मॅडम. शेख मॅडम यांनी आपल्या या कुरेशी मॅडम यांनी आपल्या या शाळेसाठी अनेक तन मन धन अर्पण करून कार्य केलेलं आहे. मित्रांनो,
विद्यार्थ्यांसाठी सतत झटणाऱ्या या आपल्या मॅडम त्यांनी साहेब त्यांच्या आतापर्यंत त्यांनी अनेक उपक्रम राबवले, मग सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम असतील. परंतु सांस्कृतिक उपक्रमाबद्दल जर मला एक सांगायचं साहेब आपल्याला की प्रजासत्ताक दिनानिमित्त नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या या पोलीस ग्राउंडवर नेहमीच होतो सर. परंतु या ठिकाणी आमच्या प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये सर्व मुली आहेत, मुली नाही आहेत त्या शाळेमध्ये. परंतु यांना धनगर नृत्य असेल, वडील नृत्य असेल किंवा शेतकरी नृत्य असेल, त्यामध्ये मुलांना मुलींची वेशभूषा सादर करून त्यांना मुलींच्या स्टेप्स देऊन ते इतक्या अप्रतिमरित्या त्या ठिकाणी सादरीकरण करतात की क्षणभर आपण पाहत असताना आपल्याला जी मुलं त्या मुली आहेत नाचतात हे कधीही आपल्याला समजून येत नाही. एवढा चांगला अखंड त्यांचा त्यामध्ये आहे की होऊन सर आपल्याला यापुढे भविष्यात निश्चित रूपाने जाणवणार आहे. त्याच्या शेख मॅडम यांना त्या निश्चित रूपाने यापुढे मार्गदर्शन करतील याची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांच्याकडे असलेलं अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि प्रत्येक विषयाचं प्रभुत्व यामुळेच त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. केवळ आपल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांना किंवा आदर्श शिक्षणानंतर इतर अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. हे त्यांनी निश्चितच या सेवा कालात त्या शैक्षणिक कार्यामध्ये केलेल्या योगदानाच त्यांना या ठिकाणी फळ मिळालेलं आहे किंवा त्याची पावती असं मला म्हणावं लागेल. आता आपण सेवानिवृत्तीनिमित्त यापुढे आपल्या काळ आपण पुढे बराचसा वेळ आमच्या या शैक्षणिक कालावधीमध्ये आमच्या शाळेला दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या परिवाराला, आपल्या आरोग्याकडे आपल्याला फारसा वेळ देता आला नाही. आता निवृत्तीनंतर भरपूर वेळ आपल्याजवळ असणार आहे. आपण आपल्या आरोग्याला, आपल्या परिवाराला निश्चित रूपाने द्याल. परंतु मॅडम आपल्याजवळ जो एक छंद आहे कवयित्री, ज्या कवी बनवतात, कवी ज्याची छंद आपण जोपासला तो निश्चित रूपाने आपण त्याचा पुढे नको. कारण काव्य संमेलनामध्ये आपण सादर केलेल्या कविता आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत मॅडम. तर तो छंद आपण निश्चित जोपासावा आणि आम्हा सर्वांनाच आपलं सदैव असं बहुमत मनाचं मार्गदर्शन लाभावं, आपला साथ आम्हाला यापुढे भविष्यात लावावी अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपणा सुदंड निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावं, दुःखाचा लवलेश कधीही आपल्या आयुष्यात न येऊ, आपण सतत आनंदी राहावं, चौफेर आपली अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहावी ही सदिच्छा या कार्यक्रमाच्या